हाय नमस्कार. मी बनवत आहे आज शेवग्याच्या शेंगाचं कालवण. त्याच्यासाठी कापले बघा टमाटर, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्या आणि मसूरची आणि मुगाची डाळ मिक्स करून टाकणार आहे मी त्याच्यामध्ये. हे बघा, मूग आणि मसूरची डाळ. ही डाळ भिजत वगैरे नाही टाकायची. डाळ भिजत टाकली तर मग ती जास्त शिजती. मसूरची डाळ आणि मुगाची डाळ लवकर शिजते, त्यामुळे भिजत नाही टाकायची. हे बघा, कुकर ठेवला आणि तिकडे मी भात ठेवला आहे बघा शिजायला. आणि आता तेल टाकून घेतलं, जिरं आणि कढीपत्ता आणि कांदा टाकला. हे बघा, आणि कांदा मस्त लाल होऊ द्यायचा. लाल झाला ना कांदा, भातामध्ये बघा पाणी कमी झाले म्हणून तिकडे मी पाणी गरम करायला ठेवलं झाकणावर आणि नंतर ते पाणी टाकणार मी भातामध्ये. तोपर्यंत बघा झाला कांदा माझा लाल मस्त. आणि आता मी टाकणार आहे टोमॅटो. हे बघा, एकच टोमॅटो टाकायचं, जास्त आंबट पण नाही बनली पाहिजे. एका टमाट्यामध्ये नाही बनत जास्त. हळद टाकली बघा, मीठ टाकलं. हळद मीठ टाकून थोडं टमाटर शिजू द्यायचं आणि नंतर मग लाल तिखट टाकायचा, आपला घरचा मसाला टाकायचा, घरगुती मसाला. आणि मग आता हे बघा, शेवग्याच्या शेंगा आणि ती डाळ धुवून ठेवली होती मी, ती टाकून घेतली. ती जास्त वेळ काय भिजत टाकायची नाही. आणि बघा कोथिंबीर टाकली, पाणी ओतलं भरपूर, जास्त पण नाही ओतायचं. डाळ असेल तेवढ्या प्रमाणातच ओतायचं पाणी. हे बघा, आणि आता मी कुकर बंद करणार आहे. एकच शिट्टी लावून घ्यायची, जास्त पण नाही शिजवायचं त्याला. एका शिट्टीमध्ये शेंगा आणि डाळ शिजते. मूग मसूरची डाळ आहे ना, त्यामुळे एका शिट्टीमध्ये शिजते. तोपर्यंत बघा भात झाला आपला. ते पाणी गरम करायला टाकलेलं ते टाकून दिलं भातामध्ये. अजून शिट्टी व्हायला वेळ आहे. हे बघा, तोपर्यंत भात काढून ठेवूया. भात शिजलाय, भात गार होईल ना तोपर्यंत. हे बघा, गरम गरम भातावर शेवग्याच्या शेंगाचं कालवण एकच नंबर लागतं. हे बघा, हा घेतला भात बघा. आणि आता कालवण बघते, तर कुकर थंड व्हायला ठेवलाय. कुकरला शिट्टी एकच द्यायची. झाले एक शिट्टी, पण वाफ निघत नाही आहे. हे बघा, आता बनलं बघा आपलं शेवग्याच्या शेंगाचं कालवण. कसं दिसतंय बघा, एकच नंबर. शेंगा पण शिजल्यात आणि हे कालवण आणि भात गरम गरम खायला खूप आवडतं. हे बघा कसं दिसतंय.